काल रात्री भक्ती महाबळेश्वरला गेलेल्या तिच्या कॉलेजच्या एक्सकर्शन ट्रिपवरून परत आली. आल्यानंतर तिने त्या ट्रिपवरचे बरेच किस्से सांगितले, गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट मनात घर करून गेली. या एक्सकर्शन ट्रिप दरम्यान ते जवळच असलेल्या प्रतापगडावर गेले होते. तेथील एका स्थानिकाने त्यांना अख्खा गड फिरवला. महाराजांच्या गोष्टी सांगितल्या. अफजल खानाच्या वधाची गोष्ट सुद्धा इतकी रंगून सांगितली जणू ते समोरच होत आहे. निघताना आयोजकांनी त्याला काही पैसे देऊ केले. त्या माणसाने ते पैसे धिडकाटले आणि म्हणाला, महाराजांची गोष्ट सांगायला पैसे घेईल का मी? माझा तर जन्म त्यासाठी झाला. मनात आलं, महाराजांना जाऊन 400 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला, तरीही त्यांच्या विचारांचे शिलेदार आजही बेमालूमपणे त्यांच्या विचारांची ही पताका घेऊन पुढे जात आहेत. दुसरीकडे महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या हक्काच्या मतदारांना मोठमोठ्या रकमेचे पाकिटं दिले जात आहेत. महानगरपालिकांच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर लोक देखील हे पाकिटं मोठ्या हक्काने घेत आहेत. मी वाट पाहतोय महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्याच्या भविष्याच्या निकालाची.